हेडलाइन्स नंतर घडामोडी विस्तारित स्वरूपात जाणून घेऊयात। समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाच सर्रासपणे दारू विक्री केली जाते आणि दारूसाठी ट्रकच्या लांबच लांब रांगा लागतात। पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। समृद्धी महामार्गावर ही गाड्यांची लांबच लांब रांग लागली आहे, पण ही रांग पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी नाहीये, ही रांग लागली आहे दारूसाठी। विशेष म्हणजे समृद्धी महामार्गावरील हॉटेल्स बाहेर दारू उपलब्ध असल्याच्या जाहिरातीचे पोस्टर्सही लावले जात आहेत। समृद्धी महामार्गावर कोणतीही गाडी उभी करायला मनाई आहे, असं असतानाही दारूसाठी लांबच लांब रांगा लागल्यात। नियमांचं उल्लंघन सुरू असतानाच पोलीस प्रशासन काय करतंय असा सवाल उपस्थित होतोय। गेल्या 1.5 वर्षात समृद्धी महामार्गावर 350हून अधिक अपघात झालेत। या अपघातांमध्ये 60 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय। गंभीर स्वरूपाच्या 27 अपघातांमध्ये 61 जण दगावले आहेत, तर किरकोळ 65 अपघातांमध्ये 136 जण जखमी झालेत। अवैध दारूचा व्यवसाय, अवैध गांजाचा व्यवसाय, अवैध गुटख्याचा व्यवसाय व अवैध महिलांचा व्यवसाय चालतो, तरी या व्यवसायाला पोलिसांनी बंदोबस्त करावा। यामुळे महामार्गावर, समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले, जीव गमवावे लागले, तरी पोलिसांनी हप्तेखोरी बंद करून यावर नियंत्रण करावे। 1 जुलै 2023 समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला। झोपेत असलेल्या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला। सरकार आणि पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली। अपघाताची चौकशी झाली, अहवाल आला आणि ट्रॅव्हल्सच्या चालकानं दारू प्यायल्याचं निष्पन्न झालं। पुढे प्रशासनानं काय केलं तर अपघात टाळण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आणि अपघात रोखण्यासाठी समृद्धी महामार्गावर पथकं नेमली। या दुर्घटनेला 1 वर्ष उलटलंय, पण या दुर्घटनेतून प्रशासनानं काहीच धडा घेतलेला नाही हे स्पष्ट दिसतंय। अमोल गावंडे, NDTV मराठी, बुलढाणा। शेतीमाला